नेर शहराच्या मध्यभागी यादवकालीन सोमेश्वर मंदिर आहे। हे मंदिर हिंदूचे श्रद्धास्थान आहे। सुमारे 700 वर्षे जुने मंदिर यादव काळातील बांधकामाच्या रचनेशी साधर्म्य ठेवणारे आहे। सध्या ते केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। दिवाळीनंतर राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी सोमेश्वर मंदिर हे शिवालय नसून जैन मंदिर असल्याचा दावा केला आहे। स्थानिक पत्रकार गणेश राऊत यांना विदर्भ न्यूजने विचारले असता त्यांनी सांगितले की या मंदिरामध्ये मागील पंधरवड्यामध्ये पुरातत्व विभागाचे विलास वहाणे व त्यांची पत्नी सौ जया वहाणे ज्या सहाय्यक संचालिका आहे नागपूर येथे त्यांनी भेट दिली असता या मंदिराचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं। या मंदिराच्या निरीक्षण करताना त्यांना हे शिवमंदिर नसून जैन मंदिर आहे असं त्यांना दिसलं। मंदिराच्या प्रवेशद्वारावर ललाट बिंबावर गणपतीच्या मूर्तीऐवजी जैन तीर्थंकराची मूर्ती आहे। त्यावरून हे सिद्ध होते की हे मूळचे जैन मंदिरच आहे। त्यासमोरच एक सभामंडपाच्या बाहेर एक आसन ज्याला पेडॅस्कल असं म्हणतात ते उपलब्ध आहे। ते आसन मूळचं गर्भगृहातील असावं असा त्यांनी अंदाज बांधला आणि यावर जैन तीर्थंकरांची मूर्ती असावी। त्या आसनाच्या खाली जे कोरीव काम आहे ते तसं कोरीव काम जैनांच्या छातीवर सुद्धा आपल्याला दिसून येतं। सुमारे 700 वर्षापूर्वी बांधलेले हे जैन मंदिर या भागातील जैन धर्माचा प्रभाव दर्शविते। याचाच अर्थ नेर हे विदर्भातील जैन धर्मीयांचे मोठे श्रद्धास्थान होते। परिसरात मोठ्या प्रमाणात जैन धर्माचा प्रचार व प्रसार त्यावेळी झाला होता। हे उपासनेचे मोठे केंद्र होते। मंदिराच्या परिसरात आजही अनेक जैन धर्मीयांची घरे आहेत व लगतच मोठे जैन मंदिरही आहे। नेर परसोपंत येथून सागर सव्वालाके व उत्तम ब्राह्मणवाडे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।